नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची आणि मोठी अपडेट आणि मोठी घडामोड घडलेली आहे। नक्की शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे कधी पडणार आहेत आणि त्याविषयीच महत्त्वाची अपडेट अखेर समोर आलेली आहे। शासनानं महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। कोणता तो निर्णय असणार आहे, काय तरतूद करण्यात आलेली आहे, त्यासाठी निधी किती जमा करण्यात आलेला आहे, शासनानं महत्त्वाची अपडेट दिलेली आहे आणि तीच अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। सर्व शेतकऱ्यांना पैसे कधी पडणार आहेत, आज कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पडणार आहेत, महत्त्वाची अपडेट आलेली आहे। 8वा हप्ता जमा करण्याविषयी शासनानं निर्देश दिलेले आहेत, सूचना केलेल्या आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपयांचं क्रेडिट केलं जाणार आहे। 4,000 रुपये कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहेत त्याची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे आणि ती यादी आपण पुढे पाहणार आहोत। तुमच्या जिल्ह्यात आज पैसे पडणार आहेत का, सर्व जिल्ह्यांची यादी आपण या व्हिडिओत पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा। चला तर जाणून घेऊयात PM किसान योजनेचा 22वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8व्या हप्त्याचं जे वाटप आहे ते आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलं जाणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात आज पैसे पडणार आहेत, कोण पात्र आहेत कोण अपात्र आहेत त्याची यादी सुद्धा आलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे शासनाकडून मोठी अपडेट देण्यात आलेली आहे। काय करायचे आहेत बदल, शेतकऱ्यांना काय सांगितलेलं आहे, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी काय आहे आणि शेतकऱ्यांसाठी हे 4,000 रुपये जमा होण्यासाठी काय करायचं ते सुद्धा शासनानं सांगितलेलं आहे। सर्वात महत्त्वाचा बदल झालेला आहे आणि शेतकऱ्यांना आता धक्का बसेल की चिंता लागेल की आनंद होईल हे माहीत नाही, त्यामुळे आता हा व्हिडिओ तुमच्यासाठी संपूर्ण महत्त्वाचा ठरणार आहे। कारण नमो शेतकरी योजनेचे 8व्या हप्त्याचे जे पैसे आहेत ते आता यामुळेच राहिलेले होते आणि आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना ज्या आहेत त्या आता देण्यात आलेल्या आहेत आणि शेतकऱ्यांना शासनाने सांगितलेलं आहे की आता शेतकऱ्यांना काय करायचं आहे, काय केल्यानंतर आता 8व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात टाकले जाणार आहेत। सर्वात महत्त्वाची जी अपडेट आहे ती शासनानं अखेर दिलेली आहे, त्यामुळे आता शेतकऱ्यांना या 4 गोष्टींची जी कमतरता होती ती आता पूर्ण करावी लागणार आहे आणि त्या 4 गोष्टी कोणत्या आहेत, त्या 4 गोष्टी केल्यानंतर आता शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट 4,000 रुपये टाकले जाणार आहेत। महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि आता शेतकऱ्यांसाठी ज्या 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत, शासनानं ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या आता आपण पाहणार आहोत। महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे, परंतु सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपये जमा होणार आहेत का, काही शेतकरी यातून वगळलेले आहेत किंवा काही शेतकऱ्यांना 2,000 रुपये पडणार आहेत का आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय करावं लागणार आहे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे पैसे काय करायचं आहे। महत्त्वाची जी अपडेट आलेली आहे, शेतकऱ्यांना शासनानं कोणत्या सूचना केलेल्या आहेत, शेतकऱ्यांना महत्त्वाचं काय सांगितलं, शासनानं जे निर्णय काढला त्यामध्ये GR मध्ये काय देण्यात आलेलं आहे, नेमका GR नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याविषयी आलेला आहे, परंतु त्यामध्ये शासनानं काय सांगितलं आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना ज्या करण्यात आल्या त्या कोणत्या आहेत। कारण नमो शेतकरीचा 8वा आणि PM किसानचा जो 22वा हप्ता आहे, सर्व शेतकऱ्यांना चिंता लागलेली आहे की आता हे पैसे नक्की कधी जमा होणार आहेत। सर्व शेतकऱ्यांना हे पैसे जमा होण्या अगोदर या गोष्टींची जी कमतरता होती, तुमच्या योजनेत जी अडथळा निर्माण झाला होता हे पैसे पडण्यासाठी, त्यासाठी आता शासनानं महत्त्वाच्या सूचना दिल्या आणि आता ते करणं गरजेचं आहे। कोणत्या जिल्ह्यात हे पैसे पडणार, कोणत्या सर्वात अगोदर जिल्ह्यात जे पैसे पडणार आहेत ते किती पडणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे आता शेतकऱ्यांना हे पैसे पडण्यासाठी काय करावं लागणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याची यादी सुद्धा समोर आलेली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता शेतकऱ्यांची जी पात्रता यादी आलेली आहे, ज्या शेतकऱ्यांना 4,000 रुपये पडणार आहेत त्या शेतकऱ्यांची यादी समोर आलेली आहे आणि ती यादी आपण पाहणार आहोत। तुमचं नाव त्या यादीमध्ये आहे का हे पाहण्यासाठी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे। तुमचा जिल्हा या यादीमध्ये आहे का हे सुद्धा जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। सुरुवातीचा जो जिल्हा असणार आहे त्या जिल्ह्यामध्ये पैसे कधी पडणार आहेत, कोणत्या तारखेला पडणार आहेत आणि 8व्या हप्त्याचे पैसे त्या जिल्ह्यात पडणार आहेत, तो जिल्हा सुद्धा आपण लगेच सांगणार आहोत। तो जिल्हा कोणता असणार आहे आणि त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे पैसे पडणार आहेत, आज पैसे पडणार आहेत, परंतु तो जिल्हा कोणता आहे आणि तुमचा जिल्हा यामध्ये
कधी तुमच्या जिल्ह्यात पैसे पडणार आहेत ते सुद्धा आपण टप्प्याटप्प्याने पाहणारच आहोत. पहिला जिल्हा आपण आता जाणून घेणार आहोत. त्या शेतकऱ्यांना डायरेक्ट आता शासनानं सूचना दिल्याप्रमाणे डायरेक्ट 4,000 रुपये त्यांच्या खात्यात टाकले जाणार आहेत. सर्वात महत्त्वाची अपडेट आणि मोठी घडामोड जी घडलेली आहे, शासन दरबारी काय निर्णय झाला आणि कशामुळे आता हे डायरेक्ट 4,000 रुपये काही शेतकऱ्यांच्या खात्यात पडणार आणि काही शेतकऱ्यांना मात्र कधी पडणार आहेत हे सुद्धा जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे आता कोणता तो जिल्हा असणार आहे, 2,000 रुपये जे असणार आहेत ते नमो शेतकरी योजनेचे पैसे आणि PM किसान योजनेचे 2,000 रुपये अशा पद्धतीने टोटल 4,000 रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यात क्रेडिट केले जाणार आहेत. आणि सर्वात महत्त्वाचा जिल्हा कोणता असणार आहे, कोणत्या जिल्ह्यातील आता शेतकऱ्यांना हे पैसे पडणार आहेत, सर्वात महत्त्वाची अपडेट आपण जाणून घेत आहोत. शासनानं ज्या सूचना केलेल्या आहेत आता त्या शेतकऱ्यांना, तो पहिला जिल्हा आपण जाणून घेणार आहोत. त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना डायरेक्ट आता आज 4,000 रुपये जमा होणार आहेत, आजच जमा होणार आहेत. आणि पहिला जिल्हा पाहिल्यानंतर आपण पुढे गेल्यानंतर बाकीचे सुद्धा जिल्हे जाणून घेणार आहोत. त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा पैसे पडणार आहेत, परंतु पुढे गेल्यानंतर आपण त्याची यादी जाणून घेणार आहोत. आणि तुमचा जिल्हा पुढे, तुम्हाला जर तुमचा जिल्हा पाहिजे असेल तर आपण पुढे व्हिडिओमध्ये तो पाहणार आहोत. परंतु पहिला जिल्हा असणार आहे नाशिक जिल्हा. पहिला जिल्हा असणार आहे नाशिक जिल्हा. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता 4,000 रुपये डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून ट्रान्सफर केले जाणार आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे 8व्या हप्त्याचं आणि 22व्या हप्त्याचं जे वाटप आहे ते आता नमो शेतकरी आणि PM किसानचे जे पैसे आहेत ते नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पडणार आहेत आजपासून. सर्वात महत्त्वाची घडामोड घडली, शासन दरबारी महत्त्वाचा निर्णय झाला आणि त्याच माध्यमातून आता त्याच सूचनेच्या आधारे आता या शेतकऱ्यांना डायरेक्ट पैसे ट्रान्सफर करायला चालू केलेले आहेत. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. नाशिक जिल्हा तर आपण पाहिलेला आहे, परंतु आता तुमचा जिल्हा आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पाहणं गरजेचं आहे. आणि तुमच्या जिल्ह्यात हे पैसे कधी येणार आहेत हे आता मी सांगणार आहे. त्यामुळे नमो शेतकरी योजनेचे जे पैसे आहेत तुमच्या जिल्ह्यात या दिवशी पडणार आहेत किंवा कधी पडणार आहेत आणि तुमचा जिल्हा आता जाणून घेणार आहोत. महत्त्वाची अपडेट आणि शासनानं ज्या घडामोडी घडल्या, जी मंत्रिमंडळ बैठक झाली त्यामध्ये महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला, शासन दरबारी हालचाली चालू झाल्या आणि आता या हालचालीच्या आधारे आता शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून पैसे वितरण चालू केलं. त्यामुळे शेतकऱ्यांना आता 4,000 रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. आणि याच आधारे आता ज्या सूचना केलेल्या आहेत त्या सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. शासनानं महत्त्वाच्या कोणत्या सूचना केल्या, कोणत्या जिल्ह्यात पैसे पडणार, कधी हप्ता वितरण होणार आणि या तारखेला होणार. काय महत्त्वाचं म्हणजे नाशिक जिल्हा आपण पाहिला, परंतु आता त्या जिल्ह्यात 4,000 रुपये पडणार आहेत, तर बाकीच्या जिल्ह्यात किती पैसे पडणार आणि कोणत्या तारखेला पडणार आहेत, कधी पडणार आहेत हे सुद्धा आपण जाणून तर घेणारच आहोत. तुमचा जिल्हा सुद्धा आपण पाहणार आहोत, तुमच्या जिल्ह्यात किती पैसे पडणार, कधी पडणार, सर्व काही जाणून घेणार आहोत. आणि याचा GR जो निर्गमित करण्यात आला, शासनानं महत्त्वाची अपडेट दिली आणि त्याचा GR प्रसिद्ध करण्यात आला. GR प्रसिद्ध केला, परंतु त्यामध्ये काय दिलेलं आहे, नक्की शेतकऱ्यांना काय त्यामध्ये सूचना केल्या, त्या सूचनेच्या आधारे आता पैसे वितरण चालू केलेलं आहे. त्यामुळे कोणती ती तारीख असणार आहे आणि त्या दिवशी तुमचा हप्ता जमा केला जाणार आहे, 4,000 रुपये असणार आहेत. मित्रांनो, जाणून घेणार आहोत कधी पडणार तुमच्या जिल्ह्यात पैसे. नमोचा हप्ता, अखेर जी चिंता लागलेली होती, आता शेतकऱ्यांना चिंता करण्याची गरज नाही, कारण नमोचा हप्ता वितरण चालू झालेलं आहे आणि आता हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात क्रेडिट केले जाऊ लागलेले आहेत. त्यामुळे चिंता करण्याची कसलीच गरज राहिलेली नाही. सर्व शेतकऱ्यांना हे पैसे पडणार आहेत, परंतु आता हे पैसे कधी पडणार आणि कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार हे महत्त्वाचं ठरणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजना, या दोन्ही योजना ज्या आहेत त्या दोन्ही योजनेचे पैसे अखेर एकत्र 4,000 रुपये वितरण शासनानं चालू केलेलं आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठक सार्थकी लागलेली आहे आणि शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची ठरलेली आहे. त्यामुळे आता हे 4,000 रुपये या दिवशी मिळणार आहेत. तारीख आलेली आहे, GR प्रसिद्ध झालेला आहे, नवीन सूचना केलेल्या आहेत. या सूचनांमध्ये महत्त्वाचं गुपित रहस्य दडलेलं आहे आणि हे रहस्य म्हणजे शेतकऱ्यांसाठी काय करायचं आहे, हप्ता पडण्यासाठी हे काय करायचं, त्यासाठी सूचनेमध्ये
महत्त्वाची गुपित अटी लपलेल्या आहेत आणि त्या अटी सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. काय करायचं आहे, काय केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पडणार आहेत आणि महत्त्वाचा जो GR आला, नवीन GR प्रसिद्ध करण्यात आला, त्यामध्ये PM किसान आणि नमो शेतकरीचे जे योजनेचे पैसे आहेत त्यासाठी महत्त्वाची खुशखबर शासनाकडून जाहीर झाली आणि शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं. कारण शेतकऱ्यांना हे पैसे पडणार आहेत 4,000 रुपये, 2,000 रुपये नमो शेतकरीचे आणि PM किसान योजनेचे 2,000 रुपये, असे 4,000 रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यात टाकले जाणार. महत्त्वाची अपडेट आल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये 4,000 रुपये येणार ही चर्चा सुरू झाली आणि शेतकऱ्यांनी एकमेकांना कॉल करणं, फोन करणं, चर्चा करणं चालू केलं. कारण डायरेक्ट काही शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपयांचा मेसेज आलेला आहे. त्यामुळे आता शेतकरी वर्गामध्ये आनंदाचं वातावरण तर निर्माण झालेलंच आहे आणि आता हे राहिलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा पैसे वितरण चालू होणार आहे. तुमचा जिल्हा, दुसरा जिल्हा आपण जाणून घेणार आहोत. दुसरा जिल्हा कोणता असणार आहे, तर दुसरा जिल्हा आहे अहिल्यानगर. दुसरा जिल्हा आहे अहिल्यानगर. अहिल्यानगरमध्ये आता आज सुद्धा हे 4,000 रुपये टाकले जाणार आहेत. तुमचा जिल्हा सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा आणि महत्त्वाच्या आकडेवारी आता आपण पाहणार आहोत. कोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे येत आहेत, 4,000 रुपये जे वितरण केले जात आहे ते कोणत्या शेतकऱ्यांना येत आहे आणि कोणते शेतकरी पात्र आहेत त्या शेतकऱ्यांना हे पैसे वितरण चालू होत आहे. महत्वाचा आकडा आहे 90,41,241 जे पात्र शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना हे 2,000 आणि PM किसान योजनेचे 2,000 असे 4,000 रुपये डायरेक्ट DBTच्या माध्यमातून ट्रान्सफर केले जात आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या सूचना शासन दरबारी झालेल्या आहेत त्या महत्त्वाची घडामोड घडलेली आहे आणि त्या सूचनेच्या आधारे पैसे वितरण केले जात आहे. त्या सूचना आता आपण पाहणार आहोत. त्या सूचना काय केलेल्या आहेत, 4 सूचना केलेल्या आहेत. 4 ज्या गुपित अटी दडलेल्या होत्या त्या गुपित अटी आता आपण बाहेर काढणार आहोत आणि महत्त्वाची घडामोड तुम्हाला सांगणार आहोत. पहिली गोष्ट शेतकऱ्यांना सांगितलेली आहे. शासनानं काय सांगितलं, मंत्रिमंडळ बैठकीत पहिली गोष्ट सांगितली, पहिली गोष्ट उघड केली ती म्हणजे फार्मर ID कार्ड. ज्या शेतकऱ्यांचं फार्मर ID कार्ड होतं त्या शेतकऱ्यांना हे पैसे वितरण चालू केलेलं आहे. परंतु आता ज्या शेतकऱ्यांचं फार्मर ID कार्डच नव्हतं त्या शेतकऱ्यांना मात्र आता पहिली सूचना केलेली आहे, 8 दिवसाच्या आत हे फार्मर ID कार्ड काढून घ्या, अन्यथा या योजनेपासून तुम्हाला मुक्त केलं जाईल आणि या योजनेतून बाहेर काढलं जाईल. दुसरी सूचना शासनानं केली, महत्त्वाची सूचना. दुसरी सूचना असणार आहे लँड सेडिंग. ज्या शेतकऱ्यांना नवीन व्यवहार झालेला आहे त्यांना सूचना केली की तुम्ही ही लँड सेडिंग करून घ्या तरच तुम्हाला हे पैसे दिले जातील. तिसरी सूचना शासन दरबारी घडामोड जी घडली त्यामध्ये KYC. सर्व शेतकऱ्यांना KYC करायला सांगितलेले आहे. 90,41,000 शेतकरी जे आहेत त्यांना KYC करायची सांगितली. कारण KYC नाही केली तर हे पैसे तुम्हाला पडणार नाहीत. डायरेक्ट सूचना दिलेली आहे, डायरेक्ट निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे तिसरी सूचना आपण जाणून घेत आहोत. चौथी सूचना आधार आणि बँक खातं लिंक असणं. कारण हे पैसे जर तुम्हाला पाहिजे असतील तर आधार कार्ड आणि बँक खातं हे तुमच्या एकमेकांना संलग्न असणं गरजेचं असतं, तरच हे पैसे येत असतात. या 4 सूचनेच्या आधारे आता काही शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट मेसेज आलेले आहेत 4,000 रुपयांचे आणि हे पैसे जर तुम्हाला पाहिजे असतील तर महत्त्वाचं म्हणजे आता जिल्हे आपण पाहिलेले आहेत, 2 जिल्हे तर पाहिलेलेच आहेत, परंतु आता पुढील व्हिडिओमध्ये बाकीचे जिल्हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी व्हिडिओ पुढचा सुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे आणि तुमचा जिल्हा त्यामध्ये आहे का आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. अशाच प्रकारच्या अपडेट आणि महत्त्वाच्या अपडेट आपण घेऊन येत असतो. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मनपूर्वक धन्यवाद सर्वांचे.